मंगलमूर्ती आणि बहिरीनाथ 11 या दोन संघांमधली लढत आहे. दुसरा सामना आजचा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आर्यन आणि फलंदाज आपण पाहतोय जॉन्टी. हो, डिक्लेअर मध्ये हा चेंडू खेळून काढलाय तो जॉन्टीने. तर जॉन्टीला मात्र एक चांगली धावसंख्या उभी करावी लागेल आपल्या संघासाठी. लास्ट इयर जी स्पर्धा आपण होली चषक पाहिला त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूने पटकावला आहे तो खेळाडू जॉन्टी आहे. आणि इथे मात्र पाहतोय आपण आणि 4 दशक त्यांनी गाजवून सोडलेत, कारण 4 कप त्यांनी होली चषक मारलेला आहे या संघाने. आणि इथे मात्र हा निर्धावच्या 1 धाव डिक्लेरेशन मध्ये आली आहे. रिव्ह्यू नाही आहे. चला ऑन फील्ड डिसिजन अंपायर द्या. चला खाली चेंडू होता, नाही आहे. पंचावरती प्रेशर करायचं नाही आहे. नाही, 1 धाव आली आहे. हो, इथे मात्र जास्त बाहेर निघतोय चेंडू. पंच वलतायत. अवंतरचा इशारा नक्कीच आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 वरती. पहिला षटक सुरू असताना हो, इथे मात्र चांगला फटका आहे ऑन साइडला. लॉंगांच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलाय धावत. तत्पूर्वी मात्र 1च धाव मिळेल. दुसरे धावायचा प्रयत्न नाहीये. असं वाटलं होतं की चौकार जाईल की काय, परंतु नाहीये. मंगलमूर्ती संघ इथे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 वरती. बारा संघ मात्र इथे खेळताना दिसत आहेत. 3-3 ओव्हरच्या मॅच. हो, मस्त फटका आणि तेवढा चांगला. इथे घडलंय काय, फलंदाजाला परतावं लागेल. आणि घडलंय काय, घडलंय काय, होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं, असं मात्र इथं झालंय. जे घडायला नव्हतं पाहिजे होतं तेच घडलंय. कारण जॉन्टीची विकेट महत्वाची होती आणि तीच जॉन्टीची विकेट. धावू की नको धावू, धावू की नको धावू, याच्यामध्ये वेल गेला आणि वेलामध्ये पूर्णपणे काम तमाम झाला. डीजे दोन्ही टीमने आपले लंगोट घेऊन जायचं. टेरेस कट्टा आणि फ्रेंड सर्कल रेडी पोझिशन मध्ये. चला लगेच राहायचं आपण. या आपला ड्रेस घेऊन जा इथून. टेरेस कट्टा आणि फ्रेंड सर्कल. बघा, फिल्डिंग देखील चांगली झाली. कव्हर पॉइंटला पॉइंट जवळ, एकदम जवळ आहे, कारण थोडासा डिक्लेरेशन असल्यामुळे त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. तिथे क्षेत्ररक्षक उभा होता, नाही माहिती. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. मंगलमूर्ती संघ मात्र असं वाटलं होतं की फलंदाजी आता मिळाली आहे, चांगली धावसंख्या उभी करेल. जॉन्टी आउट झाला लवकर, रनआउटच्या स्वरूपामध्ये ती विकेट. वैभव आलाय. हो, चांगला फटका. चेंडू हवेमध्ये, झेलवरती क्षेत्ररक्षक. हो, मस्त झेल. अजून एक विकेट.
षटकातील धावपलकावरती धावा आहेत त्या 4 धावा फक्त आणि 2 गडी बाद. चांगली गोलंदाजी रोशन नक्कीच या गोलंदाजाची राहिली आहे. आणि इथे मात्र निर्धाव चेंडू आलाय. क्या बात आहे, जबरदस्त अशी गोलंदाजी गोलंदाज आर्यनची राहिले. अप्रतिम गोलंदाजी. बघा चषक देखील आलेले आहेत. आता होली चषक आलाय. कोणता संघ हा होली चषक प्राप्त करेल आणि प्राप्त केल्यानंतर मात्र होलीवरती ज्या संघाचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळेल. तीन षटकांचा सामना. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल 4 धावा, 2 गडी बाद 4. मंगलमूर्ती संघ किती धावा उभा करेल. चला टेरेस कट्टा आणि फ्रेंड सर्कल या दोन्ही टीमला सूचना आहे बघा. टेरेस कट्टा आणि फ्रेंड सर्कल या आपला लंगोट घेऊन जा आणि लगेच रेडी पोझिशन मध्ये आपण राहायचं आहे. इनिंग नंतर टॉस केला जाईल, याची दखल आपण घ्या. टेरेस कट्टा आणि फ्रेंड सर्कल या 2 टीमला सूचना आहे. फुलटॉस आहे आणि इथे घडलंय काय पुढे गेलाय डायरेक्ट. कॅचची संभावना होती, कॅच सुटली आणि हा षटकार आलाय. दहाचे 10 खेळाडू मात्र या खेळाडूवरती तुटून पडलेत. खरं कॅच सुटली आहे त्याच्या हातून. खरं कॅच होती आणि ती सुटून मात्र षटकार गेलाय. चला होतात चुका अजून. पंचांशी वादावाद करू नये. तुमचा काय डिसिजन तिकडे आपण कळवूया. कुठून गेला फटका चेंडू. त्या झेंड्याच्या त्या साईडनं जर गेला असेल तर वंडी, इकडनं गेला असेल तर षटकार. आता इकडनं पण आपण झेंड्याच्या वरून गेलाय का पंच. त्या साईडनं गेलाय का तिकडनं गेलाय. वाद घालू नका कारण त्या साईडनं गेलाय तर एकच धाव असेल. चला पंचांशी वादावाद करू नये अन्यथा संघाला पॅनलाइज केलं जाईल. रिव्ह्यू नाहीये. त्या साइड नाही गेलाय बॉल तर त्या बाजूने गेलाय. चला पुढच्या टीमला सूचना आहे बघा. शेवटची पुकार आहे अन्यथा 2 रनची पेनल्टी असेल. चला वारंवार पुकारावं लागतं तुम्हाला. टेरेस कट्टा आणि फ्रेंड सर्कल
आणि इथे मात्र हा चौकार येईलच. या चौकाराने मात्र धाव संख्या जाऊन पोचले ती 15 वरती. टेरेस कट्टा आणि फ्रेंड सर्कल आहे दादा, दोघांनी घेतलाय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धाव फलकावरती धाबा आहेत 15 धाबा. दुसरा षटक सुरू असताना हो इथे मात्र डिक्लर आहे. दिवालेगाव होळी चषक 2025 भव्य आयोजन नियोजन जबरदस्त स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. हो इथे मात्र नो बॉल कॉल आहे आणि डिक्लरेशन मध्ये 1+1 2 धावा मिळतील. या 2 धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोचली ती 18 वरती. या षटकामध्ये मात्र आतापर्यंत 14 धावा खर्च करतोय तो हा गोलंदाज. काय नाव गोलंदाज? यश. यशला मात्र यश लाभत नाहीये. चला चेंडू फेका. आला आला तो गया. तर आमचे दिवाले गावचे आदरणीय रवींद्र रामचंद्र कोली साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं आणि त्याचबरोबर आमचे अंकुश नाखवा यांना विनंती आहे की आपण देखील यावं. आपलं देखील स्वागत आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज नो बॉल इथे आहे. नो बॉल फ्री हिट होता. यस कारण फ्री हिट वरती हा झेल उडला होता. तिथे मात्र फलंदाजाला जीवनदान मिळते. 1 धाव मिळेल. एका धावेने मात्र षटक देखील संपला आहे आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 19 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्या यशने. आता मात्र उर्वरित शेवटचा 1 षटक बाकी आहे. हा आमचे रवींद्र कोली रवी कोली यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. रवी कोली साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. हो मस्त फटका आहे परंतु इथे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. त्याचबरोबर आमचे भाग्यवान कोळी साहेब रमेश शेंडे हे देखील आलेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं. ग्रामस्थ मंडल दिवाले थोडासा रमेश हिंडे आणि भाग्यवान कोळी पंचा डिसिजन नो बॉल आहे ना. बस 1+1
जला पाणी घेऊन जा, पाणी घेऊन पाणी घे. त्याचबरोबर आमचे सुभाष नामदेव कोळी साहेबांना विनंती आहे की आपण देखील यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. बघा प्रेक्षक नक्कीच वाढताना दिसत आहेत आपल्याला. या होली चषकाचा आनंद घेण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक वर्ग, त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कारण होली चषक, कारण आज होलीचा दिवस, होली आहे आणि या होलीचा आनंद नक्कीच इथे साजरा केला जातोय. तीही स्पर्धा, लंगोटी स्पर्धा उभी करून. कोळी बांधवांचा हा पोशाख आपल्याला परिधान करून ही स्पर्धा खेळावी लागते. कारण तो आपला अभिमान आहे, आपला स्वाभिमान आहे आणि तो आपल्याला नक्कीच इथे या होली चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. उपस्थित सर्व मान्यवर, सर्व क्रीडा रसिक, सर्व खेळाडूंचं या होळी सणानिमित्त सर्वांना आपण होळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. धाव फलकावरती धावा आहेत त्या तब्बल 22 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आळमध्ये आहे, झेलवरती क्षेत्ररक्षकाला इथे नोबाल होता, फ्री हिट होता आणि फ्री हिट वरती हा झेल. नक्कीच फायदा मिळेल फलंदाजाला, एक धाव मिळेल. ललित कोळी आमचे इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. ललित कोळी यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. तर गजानन कोळी यांचा सत्कार मी करण कोळी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय गजानन कोळी यांचा सन्मान करायचा आहे. दोन चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धाव फलकावरती धाबा आहेत त्या 24 धाबा. सम्राट कोळी यांचा सन्मान मी करण कोळी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा. 3 बाकी आहेत ना चेंडू, 3. अक्षय कोळी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते गजानन कोळी यांचा सन्मान करायचा आहे. पायावरती चेंडू आदलतोय, मात्र इथे डॉट चेंडू येतोय. अक्षय कोळी आमचे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. क्रिक लाईव्ह ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर करते. हो क्या बात आहे. आमचे बघा आदरणीय सुधीर पांडुरंग कोळी साहेब सांगतात येस शेवटचा चेंडू बाकी आहेत. तर सुभाष कोळी साहेब इथे आलेले आहेत, त्यांना विनंती आहे की आपण यावं. सुधीर कोळी साहेब आपली वाट पाहत आहेत. 24 धावा, 24. धावा धावफलकावरती. या षटकातील एकही चेंडू बाकी आहे, शेवटचा षटक. गजानन कोळी इथे आलेले आहेत. आणि या मात्र मिळतील त्या 2 धावा आणि इथे षटक संपलाय. 26 धावा धावफलकावरती, 27 धावांची गरज आहे. चला टॉस साठी पुढील दोन्ही कॅप्टन यायचं आहे. चला टेरेस कट्टा आणि फ्रेंड सर्कल दोन्ही कॅप्टन या.
हॅलो, आलेत दोन्ही कॅप्टन आलेत. चला, आमचे आदरणीय नामदेव टिप्पू यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. तर इथे आपण टॉस. कशी टीम आहे? चांगला संघ आहे. 17 वर्ष झाले या स्पर्धेला. कधी लागलाय यांच्या समोर तुमचा सामना? लागलाय, 2 वेळा हरवलाय सुद्धा आम्हाला. तुम्हाला हरवलंय. मग आता या वर्षी काय प्रयत्न असतील? प्रयत्न जिंकायचेच असतील यावर्षी. 17 वर्ष झाल्यात. तर फ्रेंड्स सर्कल टीमने हा चषक उचललाय का? नाही अजून. मग आता उचलाय ना. नक्की 100% प्रयत्न करणार. प्रयत्न करतील. चला, हा समोर इथे टेरेस कट्टा टीम आहे. तर त्यांनी सांगितलंय की 2 वेळा तुम्ही त्यांना हरवलं. आता ही 3री वेळ आहे. काय प्रयत्न असतील? प्रयत्न आमचा 100% असेल. आम्ही पण समोरच्या संघाला कमी नाही समजत. आता म्हणजे ते पण लेवलचे पण आहे, आम्ही पण लेवलचेच आहेत, म्हणून आम्ही हा सामना चांगला होईल. म्हणजे 2 वेळा जिंकलेत तरी त्यांना कमी लेखून चालणार नाहीये. होली चषक, कारण ही आपली परंपरा सातत्याने टिकवून ठेवण्याचं काम आपले हे सर्व मॅनेजमेंट कमिटी, खास करून आपले दादा असतील सोमनाथ देवकर साहेब, त्याचबरोबर आमचे सुधीर दादा, तसेच संजय कोळी असतील आणि सर्व आपली ही मॅनेजमेंट कमिटी दिवाळे. तर कसं आयोजन, कसं नियोजन आणि सातत्य कसं आहे? सुंदर आयोजन आहे. असं वाटतंय की ओपनच्या टुर्नामेंट खेळतो आपण. क्या बात आहे, जबरदस्त. बघा, हेच प्रयत्न असायला हवेत. तर खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे स्पर्धेचं, कारण बहुचर्चित असलेली स्पर्धा आहे. कारण होली आली जवळ की आपल्याला भेद लागतात ते या स्पर्धेचं, होली चषक, लंगोटी टुर्नामेंटचं. कारण दिवाला जेव्हा नाव येतं सोमनाथ दादा, त्यावेळेला लंगोटी टुर्नामेंटचा आम्ही आवर्जून उल्लेख करत असतो, कारण हा अभिमान आहे या गावाचा. चला, सामना सुरू करा. सामन्याला विलंब नको आपल्याला, कारण 12 संघ खेळताना दिसतील आणि त्यामधील जर पाहायला गेला तर हा 2रा सामना सुरू आहे. फक्त 26 धावांची गरज आहे या 3 षटकांमध्ये. हॅलो, 27 पाहिजे, 27, 26 झालेत. सत्तावीस धावांची गरज आहे जिंकण्यासाठी टीम बहिरीनाथ 11ला. क्या बात आहे, षटकाराने इथे खातं ओपन होतोय तो टेरेस कट्टा टीमचं. वर्ष आहे आणि नक्कीच चांगला एक जबरदस्त प्रयत्न त्यांचा राहिला. 1 डे डिक्लेअर येते इथे बहिरीनाथ 11 संघासाठी, कारण 27 आव्हान असताना पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय फलंदाज विघ्नेशने.
आणि ज्या मंगलमूर्ती संघाने 4 चषक या स्पर्धेचं उचलण्याचं मान मिळवलाय तो संघ मात्र थोडा अडचणीमध्ये येईल का हा प्रश्न आहे. इथे मात्र अपील होतोय. अपील मात्र उत्साह जास्त विश्वास कमी आहे. हा रितेश कोहली. हा चंद्रकांत कोहली आमचे बघा 3 षटकारांसाठी 1000, 3 चौकारासाठी 500. चंद्रकांत शनिवार कोहली आमचे दिवाल्याचे यांच्या वतीने पारितोषिक आहे. लगातार 3 षटकार 1000, लगातार 3 चौकार 500. हा बोलो चंद्रकांत शनिवार कोहली यांच्या वतीने पहिला पारितोषिक आलाय. हॅलो हो डिक्लेअर आहे. 1 धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 वरती. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चला चेंडू फेका. चेंडूची पूर्तता करा आतमध्ये लगेच. फेकणारा पण भारी आहे. बस आता एक फेकलाय ना. 9 धावा धावफलकावरती आहेत. 27 धावांची गरज आहे. पहिल्या षटक इथे सुरू आहे. गोलंदाज आपण पाहतोय विकी. या षटकातील 2 चेंडू बाकी आहे. विघ्नेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. हो मस्त चेंडू आहे. जबरदस्त टप्पा पडल्यानंतर मात्र जवळून चेंडू ट्रॅव्हल करतोय. डॉट चेंडू शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. 27 धावांची गरज आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना शेवटचा 1 चेंडू 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हो इथे मात्र चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आहे परंतु 1 धाव मिळेल. एका धावेनिशी मात्र षटक संपला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 10 धावा. पहिला षटक संपलाय. 10 धावा धावफलकावरती. 27 धावांची गरज आहे. बघा रितेश कोहली आणि गोदू कुठे असू द्या, कुठे असू द्या इकडे या. रितेश कोहली आणि गोदू चला या. बघा नाही तर तुम्हाला माहिती आहे फायटा कुठे देतात ते. दत्ता मास्तर आमचे. यस दत्ता मास्तर म्हटलं दिवाला म्हटलं तर एक जबरदस्त असं बँजो पथक आणि आमचे दत्ता मास्तर. कारण आमच्या खारघर नगरीमध्ये आल्यानंतर त्यांचा खूप मोठा मान सन्मान असतो. एक प्रोफेशनल असे बँजो बँड खऱ्या अर्थाने जे उत्कृष्ट बँड मास्टर आणि त्यांची ख्याती आहे, ओळख आहे त्यांची दत्ता मास्तरांची. आमचे नामदेव टिपू आणि त्यांचे संपूर्ण सहकारी. नामदेव दादा या, आपलं स्वागत आहे. आमची सगळी जुनी मंडळी आहे. हा बघा आमचे मामा चंद्रकांत शनिवार कोहली यांच्या वतीने 3 षटकार मारा 1000 मिळवा, 3 चौकार मारा 500 मिळवा. बक्षीस लावलं आमच्या
चंद्रकांत शनिवार कोहली यांनी 10 धावा धावपलकावरती. 17 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू 17 धावा डायरेक्ट इथे नो बॉल कॉल आहे. यस, आता मात्र पुढील चेंडू फ्री हिट असेल. अगोदरच रन कमी आणि त्यामध्ये असे चेंडू आले तर नक्कीच समोरच्या संघाला प्लस पॉइंट होऊ शकतो. विघ्नेश आहे समोर, या दादा. हो हो, चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू येतोय आणि या निर्धावने मात्र धावसंख्या स्थिर आहे 11 वरती. 27 धावांची गरज आहे. हो, इथे मात्र अलॉंग द कार्पेट ऑन साईडला चेंडू जातोय. मात्र एका ऐवजी दुसरे धावायचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मिळतील. 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 13 धावा धावपलकावरती. हा नाही, डिक्लर 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 तर दिवाला गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय गंगेश कोहली साहेब इथे आले. त्यांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आणि त्याचबरोबर वन अबावचे ट्रेनर सन्माननीय दीपेशजी शिर्के साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आणि त्याचबरोबर अभिजितजी, आपलं मनपूर्वक स्वागत आहे या व्यासपीठावरती. 15 धावा धावपलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. तर इथे सन्मान होतोय मंगेशजी कोहली साहेबांचा. अजून इथे घडलंय काय? डिक्लर 2 ना? यस, 1 झाली होती तिकडे खराब. हा चला, इथे वन अबावचे ट्रेनर आमचे सन्माननीय दीपेशजी शिर्के यांचा सन्मान आपण इथे करतोय. अक्षय डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर, युवा उद्योजक, दिवाले गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय सोमनाथ दिवेकर साहेबांच्या शुभास्ते, सोमनाथ देवकर यांच्या शुभास्ते वन अबावचे ट्रेनर दीपेशजी शिर्के यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर अभिजित यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. धावा त्या 17 धावा. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे.
लास्ट इयर मध्ये जर विचार केला जो संघ चॅम्पियन होता त्या संघाचा हाच तो गोलंदाज ज्याला बेस्ट बॉलर म्हणून पारितोषिक देऊन सन्मानित केलं होतं. तोच गोलंदाज सूरज पंडित. आता 6 चेंडू आणि 10 धाबांची गरज आहे. विकेटवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विघ्नेश आणि दुसऱ्या बाजूला साहिल आहे. बरेच मान्यवर मंडळी या सामन्याचा आनंद घेतात. सर्व प्रेक्षक वर्ग या सामन्याला मात्र एन्जॉय करतात. सामना इथे सुरू आहे. मंगलमूर्ती वर्सेस बहिरीनाथ 11. प्रथम फलंदाजी मंगलमूर्ती संघाने केली होती. फक्त 26 धावा 3 षटकामध्ये धावफलकावरती लाभल्या. 27चं आव्हान असताना बहिरीनाथ 11 संघाच्या 2 षटकामध्ये 17 धावा झाल्यात. आणि आता मात्र 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती डिक्लेअर आले 1 धाव आणि एका धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 18 वरती. येणारे 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. अतिशय रंगतदार स्थितीमध्ये हा सामना सुरू आहे. चुरशीची लढत सोडून दिला हे चालणार नाहीये. गोलंदाज सूरज पंडितला विचार करावा लागेल. हा वाईट चेंडू आलाय. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 5 गेंदों में 8 रन चाहिए जीतने के लिए. समोर फलंदाज विघ्नेश. हो क्या बात है. डिक्लेअर 1 चेंडू हा डिक्लेरेशन मध्ये. आणि आता मात्र 4 चेंडू 7 धावांची गरज आहे. 4 चेंडू 7 धावा. जबरदस्त अटीतटीची लढाई मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 4 चेंडू 7 धावा. हा चेंडू मात्र निर्णायक असेल. 27 धावांची गरज असताना मात्र सामना चुरशीचा होतोय. क्या बात है. जबरदस्त गोलंदाजी. पाहू शकता आपण जो मंगलमूर्ती संघ खेळतोय खऱ्या अर्थाने DPL दिवाले प्रीमियर लीग चे आयकॉन प्लेयर 3 आयकॉन प्लेयर या संघामध्ये खेळताना दिसतात. जॉन्टी, सूरज पंडित आणि प्रतीक कोहली हे 3 आयकॉन प्लेयर आहेत. संघ अतिशय चांगला आहे. आता 3 चेंडू आणि 7 धावा. दादा बसा ना. तीन चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आता फलंदाज आलाय. कॅप्टन आहे असं वाटतंय. हा सागर. बून बून से बनता है सागर आणि इसका नाम है सागर. आणि वाह क्या बात है. जबरदस्त. आम्ही 4 चषक होलीची 4 कप आम्ही का जिंकलेलो आहोत याचं उदाहरण आम्ही दाखवतोय. मंगलमूर्ती संघ 2 चेंडू आणि 7 धावा. सूरज पंडित क्या बात है. जबरदस्त. हो
आणि झेल सुटलाय. आता एक चेंडू आणि 6 धावा. जोरदार टाळ्या मित्रांनो. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगतोय. 6 चेंडू 10 धावांची गरज असताना पुढील 5 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज सूरज पंडितने. आता मात्र येणारा एक चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे बघा. षटकारच मारावा लागेल. आणि नक्कीच रोशन तो चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कारण इथे हवेमध्ये झेल उडाल्यानंतर सागरने धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्या बाजूला दुसरे धावायचा प्रयत्न मुळीच केला नाही फलंदाजाने. फलंदाज आहे साहिल. हा दोन्ही बंधू आहेत, पण साहिलने स्वतःवरती विश्वास दाखवलाय. परंतु एक चेंडू आहे आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह. साहिल आणि इथे मात्र सूरज पंडित ने सामना जिंकून दिलाय. मंगलमूर्ती संघ इथे विजय संपादन करतोय 27 धावांचा. मात्र इथे जबरदस्त बचाव